नाईट लँडिंग जो विषय आहे त्या आता आपल्याला आहे त्या ठिकाणी आपल्याला नाईट लँडिंग करायचे म्हटलं तर याच्यामध्ये किमान 1600 to 1800 कोटी लागेल किमान. कारण 4-5 विषय. एक, तिथे भूसंपादन करावं लागेल 2 गावाच्या. आता मी कुमटी आणि दुसरा एक विषय मजरेवाडी आणि कुमटी दोन्ही ठिकाणी आपल्याला भूसंपादन करावं लागेल. भूसंपादनचा खर्च होईल, त्यानंतर स्टे आहेत, बरेच गोष्टी आहेत. तो किमान 1600 ते 1800 कोटी लागेल. आणि तिथे ते एक साखर कारखाना पण आहे. त्याचा पर्याय काय आहे की 1600-1700 कोटी. आता तुम्हाला शिर्डीमध्ये एक एअरपोर्ट ते वर्ल्ड क्लास बनवलं होतं, त्या याची किंमत फक्त माझं माहितीप्रमाणे 300 कोटीचे काहीतरी आहे. सो त्या 300 कोटी अपेक्षा जवळपास 6 पट जास्त तिथे लागेल. आता आपल्याला आहे त्या ठिकाणी लाईट लँडिंग करायचं म्हटलं तो एक पर्याय. दुसरा पर्याय आहे की बोरामणी. आता बोरामणीमध्ये आम्ही आता नाईट लँडिंग केलं तर याच्यामध्ये खर्च की फक्त आणि फक्त 400 कोटीमध्ये आपण पूर्णपणे लाईट लँडिंग पूर्ण नवीन एअरपोर्ट स्टेट ऑफ द आर्ट आपण करू शकतो. ठीक आहे. आता सो इकॉनॉमिकली काय म्हणते आपल्याला बोरामणीमध्ये डेव्हलप करावं लागेल. याच्यामध्ये 2 विषय. एक, ठीक आहे, आता बोरामणीमध्ये आपण नवीन एअरपोर्ट केलं तर जुना एअरपोर्टचा काही फायदा, जुना एअरपोर्टचा फायदा नक्की याच्यामध्ये होईल. कसे होईल? आपण कार्गो हँडलिंग वगैरे करू शकतो. ठीक आहे. असं नाही आहे की आपण हा पूर्ण आता इतकी कोटींनी आपण बनवलं पूर्ण वेस्ट होऊन जाईल, असं नाही. पूर्ण आपण कार्गो हँडलिंगसाठी आपण हे वापर करू शकतो. असं म्हणजे कुठेही वेस्ट होणार नाही. ठीक आहे. पहिला प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्नाचं उत्तर काय आहे की ठीक आहे, आता बोरामणीमध्ये इतकी कमी पैशामध्ये आपण करू शकलो असेल तर ते कशाला करू शकतो? तो कारण आहे तिथे मरडूक पक्ष. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की ज्या 2 विषय परत त्याच्यामध्ये सांगतो. जेव्हा बोरामणी जो एअरपोर्टची जागा आहे तो कुठेही रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये पण नाहीये, बफर झोन मध्ये पण नाही. रिझर्व्ह फॉरेस्ट पण नाहीये, प्रोटेक्टेड नाहीये, बफर झोन पण नाहीये. रिझर्व्ह फॉरेस्ट नाहीये, आपल्याला माहिती आहे सोलापूरमध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट नाहीये. प्रोटेक्टेड एरिया म्हणजे काय की एखादा पक्षी त्या ठिकाणी सापडलं तर प्रोटेक्टेड एरिया ड्रॉ करतात, तो पण प्रोटेक्टेड एरिया पण नाहीये. तिसरा बफर झोन. बफर झोन म्हणजे काय की प्रोटेक्टेड एरियाच्या आजूबाजूचा एरिया बफर झोन म्हणतो. तो एरिया बफर पण नाहीये, रिझर्व्ह पण नाहीये, प्रोटेक्टेड पण नाहीये, बफर पण नाहीये. तो कशाला त्यांनी नाकारलंय? कारण एवढंच नाकारलंय की 5 किलोमीटरच्या तिथून जवळपास 5-6 किलोमीटरच्या पुढे कुठेतरी 2021 मध्ये त्यांनी कुठेतरी बघितलेले आहेत म्हणून त्यांनी नाकारलं. पण हा विषय केंद्र सरकारनं लक्षात आणून देणे आणि आम्ही काय प्रपोज केले की आहे त्याच ठिकाणी मी तुम्हाला कॉम्पन्सेटरी अफॉरेस्टेशनला सुद्धा जागा देतो. एक, सर्वप्रथम प्रोटेक्टेड एरिया नाहीये, बफर नाहीये, हे पण नाहीये, काय म्हणतो आपण रिझर्व्ह फॉरेस्ट पण नाहीये, आणि फक्त हे फॉरेस्ट जमीन आहे. मान्य आहे, बरोबर आहे. दुसरा असा आहे की तिथून जवळपास 6-7 वर्षाच्या अगोदर तिथे कुठेतरी तिथून 5 किलोमीटरच्या पुढे बघितलेली आहे, तो सुद्धा हे नाहीये. आणि तिसरा महत्वाचं असं आहे की एक को हॅबिटेशन म्हणतो. को हॅबिटेशन म्हणजे काय की नवी मुंबई एअरपोर्ट बघितलं तर तिथे सुद्धा वन पक्षीच्या रिझर्व्ह आहे. पण वन पक्षीच्या रिझर्व्ह प्लस एअरपोर्ट कशा को एक्झिस्ट करू शकताय, तो सुद्धा शासनाने करून दाखवलेला आहे. कुठे? नवी मुंबईला. असं करून आपण इथे एस्टॅब्लिश करायला परवानगी आपल्याला केंद्र सरकारकडून मागवणे, परवानगी आल्यानंतर इथे बोरामणीमध्ये करणे, हेच सोलापूरसाठी महत्वाचे विषय. अक्कलकोट, जिथे प्रत्येक पाऊल श्रद्धेने भरलेला आहे, जिथे लाखो भक्तांना स्वामींच्या कृपेचा अनुभव येतो, अशा श्री स्वामी समर्थांच्या पावन अक्कलकोट भूमीवर निर्मल डेव्हलपर्स सादर करीत आहेत स्वामी वात्सल्य, भक्ती, शांतता आणि आधुनिक जीवनशैलीचा अद्वितीय संगम. अक्कलकोटच्या मध्यवर्ती परिसरात वसलेला, तब्बल 4 एकरांमध्ये विस्तारलेला हा भव्य आणि सुयोजित प्रकल्प श्री स्वामी समर्थ मंदिरापासून अगदी जवळ, तसेच सोलापूर अक्कलकोट रोड आणि सोलापूर गाणगापूर रोडला उत्कृष्ट जोडणी लाभलेला, भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वारातून सुरू होतो एका सुरक्षित आणि आधुनिक जीवनशैलीचा प्रवास. बूम बॅरियर सुरक्षा व्यवस्था, मजबूत कॉन्क्रीटचे रस्ते आणि प्रत्येक रस्ता उजळून टाकणारे आधुनिक LED स्ट्रीट लाईट्स, प्रत्येक वयोगटाचा विचार करून उभारलेली आकर्षक थीम गार्डन, लहान मुलांसाठी सुरक्षित खेळण्याची जागा, निसर्गरम्य पार्क जिथे प्रत्येक क्षण आनंदाने भरून जातो, भक्ती आणि संस्कृतीची परंपरा जपणारं सुंदर मंदिर आणि आध्यात्मिक वातावरण अधिक समृद्ध करणारे कीर्तनालय, निरोगी जीवनासाठी ओपन जिम, खेळ प्रेमींसाठी आधुनिक टर्फ आणि संपूर्ण कुटुंबासाठी सक्रिय आनंदी जीवनशैली. आपल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला
अधिक खास बनवण्यासाठी प्रशस्त आणि सुंदर सेलिब्रेशन लॉन, जे संध्याकाळच्या रंगबेरंगी प्रकाशात अधिकच खुलून दिसतं. भक्तीची शांतता, आधुनिक सुविधांचा साथ आणि निर्मल डेव्हलपर्सचा विश्वास. स्वामी वात्सल्य ही फक्त जागा नाही, ही स्वामींच्या कृपाछायेत घडणाऱ्या एका नवीन आयुष्याची सुरुवात आहे. आजच तुमचा प्लॉट बुक करा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.